नमस्कार. नुकतीच वारी चालू झाली आणि वारी आता 4 दिवस होऊन दिवेघाट चढून सासवडला चाललेली आहे. कदाचित ती सासवडला आता पोचली पण आहे आणि या क्षणाला मी एक आठवण म्हणून तुम्हाला मी कथा सांगतो. कथा फार वर्षापूर्वीची नाही आहे, पण काही 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सत्य घटना आहे आणि जी कथन केली मला पिंपरी स्थायिक एक स्त्री, जिचं वय सध्या 55 ते 56 असावं आणि त्यांचं नाव आहे दीपिका भट. तर त्यांच्या शब्दात ही कथा ऐका. तो हाकेला धावतो असं सर्वच म्हणतात, मग तो हाकेला धावतो ह्याची अनुभूती कशी ती ऐका. त्यांच्या शब्दात, पहिल्यांदाच मी एक दिवसीय वारी करायचे ठरवले आणि हडपसरपासून दिवेघाट चढून सासवडला जाण्याचा असा साधारण 15-16 किलोमीटरचा पल्ला गाठायचा असं ठरवलं. दिवेघाट तसाच सगळे सांगतात खूप चांगला अनुभव, खूप चांगला गारवा असतो, खूप चांगला अनुभव येतो, म्हणून मी तो पल्ला ठरवले. आणि एक दिवशी वारी करायची म्हणून काही जणांच्या ग्रुपसोबत एक 10 ते 12 जणांच्या ग्रुप सोबत मी हडपसरपासून मी ते चालू केलं. जून महिन्याचा शेवट होता म्हणून भलतीच गरमी होती, खूप गरमी होती. तरी पण म्हटलं काय गरमीचं काय आपल्याला काय, मला स्वतःला दम्याचा त्रास आहे. तरी पण विचार केला की सगळं औषधं सोबत घेऊन जायची, व्यवस्थित चालायचं, खाणंपिणं सोबत ठेवायचं, पाणी सोबत ठेवायचं आणि हळूहळू जायचं. हडपसरून दिवेघाटाच्या पायथ्यापर्यंत मस्त चालले. आमचे 10-12 जण होते, जोडीदार पुढे मागे झाले. दिंडीसोबत चालताना कुठला एकटेपणा, एकटीच चालत होते. दिवेघाटातून इथून भला मोठा विशाल दिसत होता तो घाट. मनाशी म्हटलं बाप रे, एवढा मोठा घाट मी कसे काय चढून जाणार. त्याच विचारात असताना आजूबाजूची कुजबुज ऐकू आले की या घाटाला जर पर्याय असेल तर खालून कच्च्या वाटेने घाट पार करता येतो आणि 2 ते 3 किलोमीटर ते वाचतात. मनाशी म्हटलं अरे वा, ही जर माणसं जात असेल त्या रस्त्याने आणि 2 ते 3 किलोमीटर वाटत असतील आणि अवघड असा रस्त्याने जाणारा किंवा सरळ सोट असा रस्त्याने जाणारा घाट जर वाचत असेल तर आपणही तिकडून जावे. हे त्यांचं बोलणं ऐकून मलाही बरं वाटलं आणि मी म्हटलं अरे वा, चला की मग मी रोड सोडून कच्च्या रस्त्याने चालू लागले एकटीच. बरेच जण झपाझप मागून आले आणि पुढे निघून गेले. मी बाईक अस्वाच्या गतीने रस्त्याने चांगलं चालायला जमत नव्हतं, पण या आडवळणारे अडखळत होते. रस्ता काही संपत नव्हता आणि आता मागे पण फिरू शकत नव्हते. आधीच मला थोडा दम्याचा त्रास होता त्या गर्दीत आणि दिंडीच्या गटात तो काय जाणवला नाही, पण आता या अडखळणाऱ्या रस्त्याने मला ते सगळं जाणवू लागलं. त्या गर्दीत आणि त्या दिंडीच्या गजरात चालताना खरोखर अजिबात दमा जाणवला नाही, पण या अडखळणाऱ्या वाटेमध्ये मला भरपूर दमाल झालं. बाजूने 2-3 बाया आल्या, त्यांना म्हटलं मला काही चालवत नाही, तर त्या म्हणाला आता त्या पांडुरंगाच सांग आणि हसून पुढे निघून गेल्या. झपझप चालत गेल्या आणि माझ्या नजरेआडच झाल्या. 4-5 नेहमीचे वारकरी आले. त्यांनी सांगितलं की आमच्यासोबत चला. पुढे काही पल्ला त्यांनी गायलेल्या गाणी ऐकत ऐकत थोडासा पार केला. तेही झपझप चालत पुढे निघून गेले. मग माझ्या लक्षात आलं, अरे वारीत चालायची ही गोष्टच वेगळी असते आणि मी या आडवळणाने आली आणि चुकले. खरं तर हा अनुभव कसा असतो की वारी जेव्हा टाळ मृदुंगाच्या नादात आपण चालतो तेव्हा कुठला थकवा आणि कुठला दमा काही जाणवत नाही. त्या गाण्यांच्या त्या ओव्यांमध्ये आपण एवढे तल्लीन होऊन जातो की कसल्या प्रकारचं दुखणं लागत नाही. मग त्या विचारात मी चालत चालत कपाळावरती हात मारला. समोर उंच दिसणारी ती अरुंद वाट पाहिली आणि म्हटली, हे पांडुरंगा, मला काय आता चालवत नाही बाबा, तूच बघ आता काय ते. रस्त्याने जाता जवळच मस्तानी तलाव लागला. तिथे विचार केला थोडंसं विसावा घ्यावा. संध्याकाळ व्हायचा विलंब होता, 4चा टाईम होता, तरीही कडक ऊन होतं. म्हणून जरा तलावावरती थांबले. मस्तानी तलावाचं पाणी घेतलं आणि थोडंसं तोंडावर मारलं, थोडं हातावरती मारलं, पायावरती मारलं. थोडं बरं वाटलं, नाहीतर याच्या आधी जीव माझा नकोसा झाला होता. करायचं काय, पांडुरंगाच्या धावा चालू केल्या. विठ्ठला, मला कसा तरी बाबा मार्ग दाखव आणि काहीतरी असं सोबत दे, मला कोणतरी येऊ दे बाबा की ज्यांच्यासोबत मी अगदी आरामात वरती जाईल. आता इथून परत मागे जाणं पण शक्य नाही आणि वरती चढणं तर मला नकोसंच झालं आहे, काय करावं रे विठ्ठला. असं म्हणत सहज नजर मागे गेली. एक 14-15 वर्षाचा कपाळी टिळा असलेला एक मुलगा, पांढरा मळकट कपडा घातलेला, सदरा त्याचा अक्षरशः मळकट दिसत होता. झपाझप चालणारा तो थोडासा माझ्याकडे येता येता हळू झाला. माझ्याजवळ येऊन थांबला आणि म्हणाला, माऊली काय झालं.
मी म्हटलं अरे मला चालवत नाही, या समोर दिसणाऱ्या उंच अशा वाटेकडे जाण्याची माझी इच्छा पण होत नाही, जरा तू मला घेऊन जाशील का रे. मी म्हटलं की जर कोणी मला मदत केली तरच मी जाऊ शकते, तर माझं काय खरं नाही. तो म्हणाला की चला की माऊली, चला माझ्यासोबत, मी तुम्हाला घेऊन जाते. तेवढ्यात त्यांनी माझा हात पकडला पण, आणि जवळजवळ त्यांनी मला खेचलंच. त्याच्या त्या उबदार हाताने मला एकच ऊर्जा मिळाली. अखंड बडबड करणारा तो त्याचे वारीचे अनुभव सांगत सांगत जणू माझ्या चालण्याला, तो माझ्या इंजिनाला जो इंधन देत होता. आणि मी चालू लागले. 15-20 मिनिटात पुन्हा चांगल्या रस्त्यावर ते आले. मी पुन्हा गर्दीत सामील होणार तेवढ्या समोर मीडियाची माणसं होती, म्हणून तिथे मी स्थिरावले मोकळ्या जागेत. आणि मग पहिलं मनात आलं की या बाळाला काहीतरी खाऊ देऊया, याला कुठेतरी हॉटेलात बाजूच्या नेऊन चहा नाश्ता किंवा काहीतरी त्याच्या आवडीचा पदार्थ देऊया, पण नक्की त्याला काहीतरी बक्षीस म्हणून देऊया. आणि असं विचार करता करता आम्ही बाजूला बघितलं तर माझा हात धरलेला काही सेकंदापूर्वी तो मुलगा दिसेनासा झाला. मी डावीकडे उजवीकडे सगळीकडे पाहत राहिले. आजूबाजूच्या माणसांना, त्या मीडियाच्या माणसांना विचारलं की अरे माझ्यासोबत 14 वर्षाचा मुलगा होता ज्याच्या कपाळी टिळा होता, तो मुलगा आहे कुठे, तुम्ही पाहिला का. कोणी तिथे न पाहिल्यासारखं केलं आणि म्हणाले की कोण होता, तुमचा कोण मुलगा होता का, तुमचा कोण होता. नाही रे म्हटलं मी, तो माझ्यासोबत फक्त मला सोबत घेऊन आला होता आणि तो आता दिसेनासा झाला आहे. जरा बघा ना, तो त्याला शोधा ना. तो कपाळी टिळा लावलेला 14-15 वर्षाचा मुलगा खूप बडबड करणारा असा आहे. सगळ्यांनी आपल्या माना हलवल्या की नाही आम्ही तर नाही पाहिले बाबा. मी विचार करत बसले, कारण की हा मला न सांगता गेला तरी कसा काय, कोण होता हा, आणि मी ह्या 15 ते 20 सेकंदामध्ये एवढे पार चढून आले तरी कशी काय, कुठलीही ताकद मिळाली. त्याच्या खाली असताना की मला अक्षरशः नकोसं वाटत होतं, अक्षरशः खाली बसावं लोळावं असं वाटत होतं, एवढी मी थकले होते. दम्याचा त्रास झाला होता मला, आणि तो दम्याचा त्रास माझा गेला कुठे. आणि हा मुलगा मला आणखी तरी 4-5 मिनटं सोबत हवा होता. त्याला मला काहीतरी बक्षीस द्यायचं होतं, खाऊ द्यायचं होतं. मन माझं सरत होते, मी एवढी कशी निष्काळजी राहिली. त्यांनी मला एवढं वरती चढून आणलं हां, तर त्याचे माझ्यावरती खरोखर उपकार होते. तो कुठे गायब झाला. रस्त्याच्या कठड्यावरती मी कित्येक वेळ तशीच बसून राहिले, कोण होता तो. पण मनात सर झालं, तोंडातून शब्द बाहेर पडले, विठ्ठला कोणाला पाठवलं होतंस तू माझ्या मदतीला, की तूच धावून आलेला माझ्या धाकीला. आणि मी त्या संदिग्ध अवस्थेमध्ये एक 10 मिनटं बसून राहिले. आणि मग मला कळालं की मी जेव्हा विठ्ठलाच्या धावा केल्या त्याच्या काही सेकंदातच माझा तो विठ्ठल कुठल्या ना कुठल्या रूपात आला होता, आणि त्यांनी मला ह्या वरती रस्त्यापर्यंत सहज गतीने जणू मला उचलूनच आणले होते. मी चालले, मला दम लागला, थकवा आला, हे मला जाणवलं देखील नाही, पण तो विठ्ठल आला होता, तो हाकेला धावला होता. पांडुरंग पांडुरंग. तर ही अशी ही कथा की ज्यांना मी गेले 15 वर्ष ओळखतोय, ज्यांची माझी एका प्रदर्शनामध्ये भेट झालेली, अशा व्यक्तीच्या पिंपरीमध्ये स्थित आहेत त्या दीपिका भट, पिंपरी चिंचवडच्या, यांच्यातर्फे ही कथा मी स्वतः ऐकली आणि मागच्या वर्षी ती मी लिहिली देखील. ती बऱ्याच लोकांना आवडली. बऱ्याच लोकांच्या सांगण्याने मी आता हा व्हिडिओ बनवला आहे, जो मी तोंडी ऐकतो आहे, जो सहज लोकांना ऐकण्यात रमणीय वाटावा, म्हणून ही एक थोडीशी कल्पना आणि हा एक प्रयत्न. धन्यवाद. तर आता आपली नेहमीप्रमाणे वास्तूची टीम. विठ्ठल या नावामध्ये कशी ताकद आहे, कसे रायमिंग्स आणि कशा प्रकारचे व्हायब्रेशन्स आहेत, हे वैद्यकीय कक्षाने देखील किंवा वैद्यकीय एखाद्या मोठ्या डॉक्टरने देखील सांगितलं आहे की ठ या शब्दावरती कशा प्रकारचे जोर दिल्यानंतर आपल्या छातीला, हृदयाला स्पंदने म्हणा किंवा त्याची जी गती आहे ती गती कशा प्रकारची संतुलित होऊ शकते. ठ या उच्चाराने आपल्याला काही हृदयाचे विकार असतील, दम्याचा त्रास असतील, तो कसा नॉर्मल होऊ शकतो आणि आपल्याला कशाप्रकारे चालना मिळते. तर त्यामुळे एक टीप अशी आहे की आपल्या वास्तूमध्ये जसे आपण काही मंत्र लावतो, गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र आणि ओंकार जप, त्यासोबत नुसता विठ्ठल 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 हा मंत्र म्हणा, हा मंत्रच म्हणावा, तो सतत लावावा. 15 मिनटं सकाळी, 15 मिनटं संध्याकाळी आपल्या टी व्हीवरती किंवा आपल्या मोबाईलवरती लावावा, तो ऐकावा आणि आपण स्वतः म्हणावा देखील, मोठ्याने म्हणावा. विठ्ठल 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 हा मोठ्याने म्हणावा. आणि मग बघा तुमचे काही आंतरिक व्याधी असतील ते कशा प्रकारचे नॉर्मल व्हायला लागतील, तुम्हाला कशा प्रकारची ताकद मिळू शकेल, एक एनर्जी मिळू शकेल. तर आपणही बोलूया विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धन्यवाद.